नमस्कार. खूप दिवसांनी भेटतोय आणि आजचे जे 2 श्लोक आहेत ते भगवंतांनी अर्जुनासाठी सांगितले असले तरी आपल्यासाठी आहेत असं आपल्या लक्षात येईल. या अध्यायाची सुरुवात जी झाली तीच मुळी सांख्य सगळा ध्यान योग भगवंतांनी सांगितला आणि भगवानुवाचानी सुरुवात झाली. आता प्रथमच आपल्या लक्षात येईल की अर्जुन काहीतरी बोलणार आहे. आज जे आपण 2 श्लोक घेणार आहोत तर जवळजवळ 32 श्लोक भगवंतांनी सांगून झाले आणि त्या सगळ्या भगवंताच्या ध्यान मार्गाचा सगळा विचार ऐकला आणि अर्जुनाच्या मनात जो विचार आलाय तो अर्जुनाने व्यक्त केलाय. खरं अर्जुनाचं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की त्याला नाही असं वाटतं का मग तो स्थिर आहे, निग्रही आहे, त्याचं मन चंचल नाही आहे. पण तरी देखील त्याला असं आज सांगावं असं वाटणार आहे भगवंताला की तू हे सगळं जे की समत्व वगैरे सांगतोयस ना ते सगळं काही जमणार नाही. मन असं काही चंचल आहे की या चंचल मनाला हे काही सब जमणार नाही. आणि मग आपल्याला ना गीता आपली वाटायला लागते. असं वाटतं हा हे आपल्यासाठी आहे बरं का. तोपर्यंत ठीक आहे, आपल्याला न जमणाऱ्या अनेक गोष्टी भगवंत सांगतोय. अर्जुनाचं ठीक आहे, हो त्याला जमेल, आमचं काय. तर आत्ता या 2 श्लोकांमध्ये अर्जुन जे सांगणार आहे ते जणू काही आपल्यासाठी आहे किंवा आपलाच विचार अर्जुन सांगतोय असं आपल्या लक्षात येईल. आपण काय पाहिलं 32व्या श्लोकात असा जर विचार केला तर सगळी आपण ध्यान प्रक्रिया पाहिली. या अध्यायाचं नावच मुळी आत्मसंयम योग किंवा ध्यान योग असं आहे. त्यामुळे सगळी जी संकल्पना समजून घ्यायला भगवंतांनी आपल्याला दिली आहे ती अशीच आहे की मी ही सगळी जे काही आपण पाहतोय चराचर याच्यामध्ये तो ईश्वर आहे, म्हणजे माझंच रूप आहे असं सगळं ध्यान प्रक्रियेमध्ये सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे असं सगळं समजून द्यायचा प्रयत्न 32 श्लोकामध्ये त्यांनी केला. त्याला आपण आत्मस्वरूप म्हणूया. त्या आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अभ्यास या 32 श्लोकामध्ये केला आणि त्यांनी काय घडेल तर त्यांनी समत्व साध्य होईल. म्हणजे सगळ्यांमध्ये जसं आपण म्हणतो ना की ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद म्हणवले, रेड्याने वेद बनवले. आता आपल्याला असं वाटतं हे कसं शक्य आहे. तर समत्वाचा विचार केला की आपल्या लक्षात येईल की सगळ्यांमध्ये जर ती शक्ती आहे तर ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून जे व्यक्त व्हायचंय तेच त्या रेड्याच्या मुखातून व्यक्त केलं गेलं. किंवा आणखीन एक आपण उदाहरण 32वा श्लोक पाहताना पाहिलं होतं की त्या बहिणाबाईच्या गाईला कोणी मारलं मंबाजीनी, त्याचे वळ तुकारामांच्या पाठीवर उठले. आता हे कसं शक्य आहे तर ह्याचा अर्थ असा आहे की समत्व म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाशी इतकं एकरूप होऊन जाणं, इतकं तादात्म्य पावणं. असा विचार भगवंतांनी अर्जुनाला म्हणजे आपल्याला सगळा सांगितला. खरं प्रत्येक वेळेला भगवंतांनी अर्जुनाला सांगताना आपण म्हणतो की हे सगळं अर्जुनाला सांगितलं असतं तरी आपल्याला पण सांगितलंय. इथे मात्र आपल्याला असं वाटतं की अरे हे भगवंतांनी आपल्याला सांगितलंय पण जिथे अर्जुनाला सुद्धा समजणं अवघड जात आहे तर आपल्यासारख्याला काय असं म्हणून आपण थोडंसं हमारे बस की बात नाही आहे असं म्हणून जरा मागच जायला थोडंसं मनाची तयारी करतो. पण इथे आपल्या लक्षात येईल काही उदाहरणं आपण घेणार आहोत आणि हळूहळू आपल्याला भगवंत तयार करतायत. एकदा रामकृष्ण परमहंस आपल्या शिष्यांसमवेत काही बोलत होते. स्वतः विवेकानंद म्हणजे नरेंद्र तिथे होते आणि असं समत्व सांगता सांगता रामकृष्ण असं म्हणाले की पाणी म्हणजे ब्रह्म, लोटा म्हणजे ब्रह्म, सगळीकडे ब्रह्मच भरलेला आहे त्यामुळे सगळं ब्रह्ममय. आणि तरुण होते स्वामीजी त्यामुळे तो पाठ संपला आणि मग तिथून बाहेर पडल्यावर मित्रांच्या मध्ये थोडी चेष्टाच झाली की काय म्हणे तर पाणी म्हणजे पण ब्रह्म, लोटा म्हणजे पण ब्रह्म आणि सगळे हसले. तेवढ्यात रामकृष्ण पाठीमागून आले आणि त्यांनी हसण्याचं कारण विचारलं. तर नरेंद्रांनी हसण्याचं कारण सांगताना म्हटलं की हो पाणी पण ब्रह्म आणि लोटा पण ब्रह्म याची आम्हाला गंमत वाटली. पुन्हा एकदा गंभीरपणानं आणि अगदीच दृढ भावानं रामकृष्णांनी सांगितलं हो हो पाणी म्हणजे पण ब्रह्म आणि लोटा म्हणजे पण ब्रह्म.
खरं तर तो विषय तिथे थांबला होता, परंतु कालांतराने आपल्या लक्षात येईल काही काळ साधना केली, अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या आधारे नरेंद्राला समत्वाची अनुभूती आली. जो काही नरेंद्राचा जीवनभर प्रवास झाला, देशकार्य झालं, त्यातल्या अनेक प्रसंगातून आपल्याला दिसून येतं की त्या ठिकाणी या समत्वाच्या भूमिकेमुळे अनेक गोष्टी चमत्कार वाटतील अशा घडल्या, पण त्या सहज घडल्या. हा सगळा विचार 32व्या श्लोकापर्यंत आपण करत होतो. थोडक्यात त्याचा अर्थ असाच आहे की चराचरामध्ये सगळीकडे ईश्वर भरलेला आहे ते आपण समजलं, ते एकत्व, ते समत्व आपल्याला कळलं, ते तादात्म्य पावणं आपल्याला जमलं, तर आपल्याला राग, लोभ, मद, मत्सर हे काही राहणार नाही, आपला परका भेदच राहणार नाही, सगळीकडे मग ईश्वरच भरलेला आहे, तो मी असं काही राहणारच नाही. अशा प्रकारचा विचार हा म्हणजे जगत दिसावे जगन्नाथमय त्याची करिता सेवा, असं जे आहे की सगळीकडे जगन्नाथमय दिसत आहे, सगळीकडे ईश्वरच दिसत आहे, असं खरं म्हणजे घडायला हवं. पण या 32व्या श्लोकानंतर म्हणजे अर्जुनाने सगळं ऐकलं आणि अर्जुन पुढल्या श्लोकामध्ये सांगतोय, जणू काही आपलाच विचार सांगतोय. योयम योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहम न पश्यामी चंचलत्वाम स्थिराम. स्पष्टपणा सांगितलं, हे मधुसूदना, तू जे काही हे समत्व सांगतोयस ना, त्यामध्ये मला काही स्थिर राहता येणार नाही. नेहमीसाठी कायमसाठी हा भाव मला सांभाळता येणार नाही. हा, तू सांगतोयस तेवढ्यापुरतं मला कळलं, ऐकलं, हे ठीक आहे, परंतु मला नेहमीसाठी स्थिरपणानं नित्य हा भाव मला ठेवून वागता येणार नाही. कारण त्याचं असं आहे की चंचलत्वात मनाचा मूळ स्वभावच मूळ चंचल आहे आणि अशा चंचलपणामुळे अहम न पश्यामी, मला ते दिसणार नाही, म्हणजे मला ते जमणार नाही, मला असं लक्षात येत आहे की मला हे जमणार नाही. असा या 33व्या श्लोकामध्ये अर्जुनाने आपल्याला जमणार नाही असं स्पष्टपणे सांगून टाकलं. आता याचा थोडा आपण विचार करणार आहोत. या श्लोकावरती निरूपण करणाऱ्या सगळ्या मंडळींनी एकेका शब्दाचा विचार केला की याच ठिकाणी अर्जुनाने मधुसूदन का म्हटलं, भगवंताला एवढी नावं आहेत, सहस्र नावं आहेत, त्यातल्या याच नावाची निवड का केली, असा प्रश्न स्वाभाविकच निरूपणकार करणाऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांच्या मनात येतो. तर मधुसूदन म्हणजे काय, तर असं म्हटलंय की सूदन म्हणजे हत्या करणं. ते मधु आणि कैटभ नावाचे जे राक्षस होते, या मधु आणि कैटभ राक्षसांना ज्यांनी ठार मारलं असा तो भगवंत. आता त्याची कथा काय आहे, सगळी कथा सांगायची आवश्यकता नाही. आपण जी दशावताराची आरती म्हणतो, त्या दशावताराच्या आरतीमध्ये वेद नेले चोरुनी ब्रह्म्या आणून या देसी. भगवंतानी काय केलं, तर दैत्यांनी जे वेद चोरून दिलेले होते, वेद हरण केलं होतं, वेद घेऊन गेलेले होते, भगवंतानी हयशीर्ष नामक अवतार घेतला आणि ते वेद परत आणून ब्रह्मदेवाला दिले. हे जे भगवंतानी केलेलं काम आहे, म्हणजे विष्णूंनी केलेलं काम आहे, म्हणजेच भगवंतानी केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्याला मधुसूदना म्हणजे मधु या दैत्याचं वध करणारा असं म्हटलेलं आहे. आता परत आपला प्रश्न आहे की नुसतं त्या राक्षसाचा वध करणारा म्हणून त्याला मधुसूदन असं संबोधलं आणि आपल्या मनातली जी अडचण आहे ती अर्जुनाने सांगितली का, तर नाही. दुसरा भाग त्याचा असा आहे की मधु म्हणजे गोड आणि मधुसूदन म्हणजे असं आहे की गोड म्हणजे कुठल्या कुठल्या वस्तूंची आपल्याला ओढ असणं, आसक्ती असणं, दिसली नवी वस्तू, दिसली छान वस्तू की ती आपल्याला हवी असं वाटणं. ही जी आसक्ती आहे ती आसक्ती दूर झाल्याखेरीज समत्व नाही ना कळणार. म्हणून जणू काही मधुसूदन असं संबोधून अर्जुन भगवंताला सांगतोय की ही जी सगळी आसक्ती आहे ना, ती आसक्ती तू दूर कर, तर कदाचित तू म्हणतोयस ते आम्हाला जमेल, पण नाहीतर हे चंचल मन स्थिर करणं काही आम्हाला जमणार नाही. ही जी आसक्ती आहे, कुठेतरी मी केलं असा भाव पण आहे, तर या मीपणाची आसक्ती किंवा हे माझे सगळे षड्रिपू, हे याची शांती होणार, याचं सूदन, हे सगळे नाहीसे करणं, हे जर तू करू शकलास तर मग कदाचित या चंचल मनाला मला स्थिर करता येईल. म्हणून त्याला मधुसूदन असं म्हटलं. आता अर्जुन म्हणतोय की मला हे जे काही समत्व आहे, जे काही तू सांगतोयस, हे समत्व मला जमेल असं वाटत नाही, असं अर्जुनाने स्पष्टपणाने भगवंताला सांगितलंय.
ध्यानयोग प्रक्रिया अर्जुनाला जमण्याचा खरा प्रश्नच नाही आहे. अर्जुनाला सहज ते सगळं जमू शकतं. सर्वत्र समभावात राहणं हे नेहमीसाठी जमणार नाही अशी अर्जुनाची तक्रार आहे. नाहीतर अर्जुनाला काय ध्यानयोग प्रक्रियेमध्ये काही प्रश्न नाही आहे. तो ध्यान लावू शकतो. आपण त्यातल्या काही महाभारतातले प्रसंग नुसते आठवले तरी आपल्याला कळेल की अर्जुना ते सहज जमणार आहे. परंतु हे जो की समभाव तो सांगतोय ना, हा समभाव सातत्याने मला जमणार नाही असं अर्जुनाचं सांगणं आहे. आणि हे सगळं अर्जुन भगवंताला निर्भीडपणानं सांगतोय. म्हणजे संकोच नाही त्याला वाटला. खरं 32 श्लोकामध्ये अर्जुनाला भगवंतांनी इतक्या छान पद्धतीनं सगळं समजावलंय. त्यामुळे अर्जुनाला खरं म्हणजे इतकं पुढे आपल्यासाठी करताय तर हो म्हणायला हवं होतं. पण मित्रत्वाचं नातं आहे, भावाचं नातं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे आणि त्यामुळे निर्भीडपणानं तू जे काही सांगतो आहेस ते मला जमणार नाही असं अर्जुनाने त्याला सांगून टाकलं. आणि सांगण्याची पद्धत अशीच आहे की मला जमेलसं वाटत नाही. जमेलसं वाटत नाही म्हणजे जमणार नाही. एखाद्याने आपल्याला बोलावलं ना की अमुक वाजता या, नाही बाई जरा जमणं कठीण वाटतंय म्हणजे नाहीच म्हणायचं असतं, पण कठीण वाटतंय असं उत्तर द्यायचं असतं. तसंच अर्जुनाने केलंय की अर्जुनाला मला जमेल असं वाटत नाही म्हणजे जमणार नाहीच आहे. आता याचं कारण असं आहे की आपलं मन जे आहे ना ते मन बहिर्मुख असतं. सगळं आपल्याला बाहेरचं काय ते दिसत असतं आणि ते असं बाहेर गेलेलं मन आहे त्याला पकडून आणून कसं पकडायचं, त्या योग साधनेच्या द्वारा पकडायचं आणि त्याला त्या आत्मस्वरूपाशी स्थिर करायचं. ही सगळी जी काही प्रक्रिया आहे असं त्याला पकडून आणणं आणि एका जागी स्थिर करणं ती फार कठीण आहे. आणि त्याचा सोप्या सोप्या भाषेत अर्थ त्याचा असाच आहे की ते समत्व दिसणं म्हणजे तुम्ही आम्ही एकच आहोत असं दिसणं. त्याचं दुसऱ्याचं सुख तेच आपलं सुख आहे असं वाटणं, दुसऱ्याचं दुःख तेच आपलं दुःख आहे असं वाटणं, याला सगळ्याला समत्व म्हणायचं. इतरांच्या सुखदुःखामध्ये इतकं सहभागी होणं. नाही तर आपलं हो ना असं झालं का, असं नको होतं व्हायला, असं फार तर दुसऱ्याच्या दुःखाला आपण म्हणू, सुख झालं की फार तर वा छान छान अभिनंदन करू की संपला विषय. असं नाही. तर समत्व म्हणजे ते आपणच जणू की आहोत अशा पद्धतीचं असायला हवं. आता हे सगळं ना ऐकायला छान वाटतं. जे कोणी सांगतायत त्यांनी सांगितलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोचवायच्या दृष्टीने छान वाटते. पण अर्जुन म्हणतो ते बरोबर आहे की हे असं छान वाटलं तरी कायमचं समजून घेणं अवघड आहे. कळतं स्थळ त्याग होता सवेची जाते असं समर्थ सांगतात त्याप्रमाणे की असं सांगताना ऐकताना वाचताना आपल्याला मुद्दा पडतो की हो समत्व पाहिजे. परंतु प्रत्यक्षात कृती करताना काही तसं आपल्याला जमत नाही. मग आता या सगळ्या विश्वरूपाशी तादात्म्य पावणं म्हणजेच आपला कायमचाच मी म्हणून जो काही विषय आहे तो नष्ट करणं, तो संपवणं. आपलं स्वतःचं शरीराने अस्तित्व असेल पण आपलं अस्तित्व असं असलं पाहिजे की मी केलं, मला जमलं, माझ्यामुळे झालं, या अशा गोष्टी येताच कामा नाही. हे सगळं जे की ते विधाता घडवतो आहे असं समजून या सगळ्या दृश्य जगाकडे पाहणं हे आपल्याला नेहमीसाठी जमलं पाहिजे. हा खरा प्रयत्न आहे असं म्हणतात. साधकाला काय असतं की साधकाला आपल्या सगळ्या व्यावहारिक प्रापंचिक गोष्ट करून त्या सगळ्या मनासारख्या झाल्या पाहिजेत. तिथं सगळं व्यवस्थित असलं पाहिजे आणि तिथे सगळं व्यवस्थित असल्यानंतर मग परमात्म्याशी काय एकरूपता वगैरे काय असते ती त्याला हवी असते. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर भगवंत ठीक आहे, पहिल्या क्रमांकावर आम्हाला काही भगवंत मान्य नाही. म्हणजे मी गमतीनं नेहमी म्हणते की किती जरी ईश्वरावरती श्रद्धा आहे वगैरे वगैरे आपण बोलत असलो तरी म्हातारपणची व्यवस्था करायला आपल्याजवळ पुंजी असायला हवी असं आपण सहजपणे म्हणतो. आता जर का भगवंतच उभं करणार आहे हे सगळं तर कशाला त्याची तरी काळजी करायची. पण नाही, आपल्याला क्षणभर असं वाटतं की नाही आपला बँक बॅलन्स असला पाहिजे, आपल्या काही एफडी असल्या पाहिजेत, वेळ आहे, प्रसंग आहे, आपल्याला माहिती नाही, वय आपलं असं आहे. पण जर का सगळं ईश्वरच बघणार आहे तर त्या ईश्वराच्या मनात असेल तसं घडेल असं आपण का समजत नाही. त्याला अर्जुन उत्तर देतो की मला हे पटतंय परंतु नेहमीसाठी मला हे जमत नाहीये. त्यामुळे मी असं म्हटलं की अर्जुन जे काही उत्तर देतो आहे ते अर्जुनासाठी असेलही कदाचित पण आपल्यासाठी तरी नक्कीच आहे. आपलं अगदी असंच घडतं. पंडित सातोळेकरांनी या श्लोकाबद्दलचं जे विवरण केलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की कुठलीही गोष्ट काही अशी कौशल्यानं आपल्याला करायची असली, अगदी
छान नीटनेटकी कुशलपणानं काम करायचं असलं तर आपल्याला एकाग्रता लागते. आपलं मन असं इकडे तिकडे जाऊन चालत नाही. पूर्णपणाने त्याच्यातच आपल्याला लक्ष घालावं लागतं. अगदी असंच म्हणजे त्या कामासाठी आपण पूर्ण लक्ष घातलं तर ते काम कसं नीट होतं, अगदी तसंच असं आहे की या आत्मस्वरूपाशी जेव्हा आपल्याला ते मिळवायचं आहे ना, तेव्हा ते मन तिथे एकाग्र झालं पाहिजे. जे काही समत्व आपण म्हणतो आहे त्या ठिकाणी आपलं मन एकाग्र झालं पाहिजे, म्हणजे हे आपल्याला साधेल. म्हणजे त्या मनाला एकाग्र करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल. आता तसं व्हायला गेलं तर अर्जुनाच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी दाखवलं आहे करून. द्रोणाचार्यांनी जेव्हा मुलांची नेमबाजीची स्पर्धा घेतली तेव्हा झाडावरती एक कापडाचा पक्षी टांगून ठेवला होता. गोष्ट आपल्याला माहिती आहे. आणि सगळ्यांना त्या पक्ष्याच्या डोळ्यावरती बाण मारायला सांगितला होता. आणि प्रश्न विचारल्यानंतर सगळेजण काय काय उत्तर देत होते. झाड दिसत होतं, फांदी दिसत होती, पानं दिसत होती, पक्षी दिसत होता, असं सगळं त्याला दिसत होतं. अर्जुन किती स्थिर आहे, अर्जुन किती एकाग्र आहे, तर अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता. त्यामुळे अर्जुन आत्ता म्हणू दे की मला हे नेहमीसाठी जमणार नाही आहे कारण मन चंचल आहे, पण अर्जुनाने ते दाखवून दिलेलं आहे की त्याच्याजवळ एकाग्रता आहे. एकाग्रपणानं त्यांनी हा लहानपणापासून अभ्यास केलेला आहे, म्हणून त्यांनी धनुर्विद्येमध्ये एवढा मोठा मान मिळवलेला आहे. अगदी मत्स्यभेदाचा प्रसंग जो आहे त्याच्यातसुद्धा मासा पाण्यात बघायचं वरती आणि खाली बाण मारायचा, अशा पद्धतीने त्यांनी मत्स्यभेद पण केलेला आहे. इतकं कठीण काम पण त्यांनी केलं आहे. चंचल मन असणाऱ्या माणसाला काही जमणार नाही ही गोष्ट. इतकं कुशलतेपूर्वक करायची गोष्ट आहे, तिथे मन एकाग्रच करायला हवं. आणि अर्जुनाने ते जमवलं आहे असं आपल्याला दिसेल. मग असं असणारा अर्जुन म्हणतो आहे की हा तुझा जो काही समत्व योग आहे, तुझे सगळीकडे ईश्वर बघायला सांगतो आहेस, सगळ्यांच्या सुखदुःखाशी एकरूप व्हायला सांगतो आहेस, हे मला नेहमीसाठी जमणार नाही असं अर्जुन म्हणतो आहे. पुढल्या श्लोकात तो आणखीन त्याचं मन स्पष्ट करतो आहे. चंचल मी मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणजे वायुरिव सुदुष्करम. तो म्हणतो अरे कृष्णा, मन मोठं चंचल आहे. चंचल मी मन कृष्ण. बरं, मन चंचल कसं आहे तर जात्याच मुळातच मन चंचल आहे. आणि कसं आहे प्रमाथी, क्षोभक आहे. मनात ज्या उठणाऱ्या इच्छा असतात ना, वासना असतात ना, या जबरदस्तीनं आपल्याला घेऊन जातात कुठे कुठे. कळत असलं चुकीचं आहे तरी कुठलाही व्यसनाधीन माणूस पहा, आळशी माणूस पहा, तर आपल्याला लक्षात येतं की त्याला कळत असतं की आपण चुकीचं करतो आहे, तरीही तो माणूस तसं करायला धजतो. याचा अर्थच ते जे मन आहे ते नुसतं चंचल नाही, त्याच्यावर ते प्रमाथी पण आहे. प्रमाथी याचा अर्थ क्षोभक आहे, वाईट गोष्टीकडे पटकन जाणार आहे. सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी काय वाटेल त्या मार्गाने जावं असं मन ओढाळ आहे. मग तिथे तो अविवेकाने अविचाराने काही गोष्टी करतो, असं घडतं, म्हणून ते प्रमाथी आहे. आणखीन कसं आहे, आणखीन तिसरा मनाचा गुण दिला आहे बलवत दृढ. प्रबळ आहे, शक्तिमान आहे आणि जिद्दी आहे, हट्टी आहे. आता चांगल्यासाठी जर त्या शक्तीचा हट्टीपणाचा उपयोग केला तर चांगली गोष्ट आहे, पण जर का तो हट्टीपणा चुकीच्यासाठी वापरला गेला तर आपलं नुकसान आहे. त्यामुळे मनाचा जो गुण आहे की ते अत्यंत प्रबल आहे, शक्तिमान आहे, दृढ आहे आणि जिद्दी आहे, हट्टी आहे, त्याचा आपल्याला विचार करायला लागेल. आणि तस्य निग्रह, त्याचा निग्रह करणं म्हणजे काय, त्याला आवरणं. जात असेल सैल बोकाट सुटलं असेल तर त्याला आवरून धरणं, हे करायला हवं. त्याचा निग्रह करणे. परंतु त्याचा निग्रह करणं वायो हो इव, वारा जसा थांबवणं हे दुष्करम अत्यंत कठीण आहे ना, तसं ह्या चंचल मनाला थांबवणं अत्यंत कठीण आहे, असं ह्या 34व्या श्लोकामध्ये अर्जुनाने सविस्तरपणानं, म्हणजे मगाच्या श्लोकामध्ये त्यांनी मला जमणार नाही असं सांगूनच टाकलं होतं. आत्ता जरा सविस्तर सांगितलं की मनाची शक्ती अफाट आहे, प्रमाथी आहे, बलवत दृढ आहे, चंचल आहे. आणि असं असल्यामुळे त्याचा निग्रह करणं, त्याला आवरून धरणं ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. वाऱ्याला जसं आपण थांबवू शकत नाही, वावटळ आली की त्याच्यामध्ये सगळी कागदाचे तुकडे, पानं बिनं सगळे त्या वावटळीत येतात, थांबवणं शक्य होत नाही. तसं या मनाचं आहे असं या श्लोकामध्ये अर्जुन सांगत आहे. आता हा आपला पण अनुभव आहेच.
की मन एकाग्र होत नाही, मन स्थिर राहत नाही. मनाला अशा काही निरनिराळ्या वाटा फुटतात की त्या सांदीकोपऱ्यातून ते कुठे जातं. अगदी एका जागी ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ध्यानाला किंवा जपाला बसावं, पण मन भरकटत कुठेही जाऊ शकतं, असा आपला नित्याचा अनुभव. त्यामुळे अर्जुन म्हणतोय ती गोष्ट खरी आहे की ते चंचल आहे, ते प्रमाथी आहे, ते बलवदृढ आहे. त्याला निग्रहात आणणं, त्याला आवाक्यात आणणं, त्याला आटोक्यात आणणं, त्याला बांधून ठेवणं मोठी अवघड गोष्ट आहे. किती अवघड गोष्ट आहे ती पण अर्जुनाने सांगितली. आता आधीच्या श्लोकातला हा जो सगळा साम्ययोग, सगळ्या ठाई ईश्वर दिसायला हवा, त्याचा अनुभव घ्यायला हवा, हे जे काही भगवंतांनी सांगितलं आणि त्या चंचल मनामुळे किंवा मनाच्या चंचलत्वामुळे असं म्हणूया, ते अवघड आहे असं अर्जुनाने सांगून आता तो या श्लोकामध्ये इतकं आपल्या मनाचं स्पष्टपणानं कौतुक सांगतोय. आधीच्या ह्याच्यात त्याला आपण पाहिलं की मधुसूदन म्हटलं, कारण आज येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या बाजूला करणं तुलाच शक्य आहे, म्हणून त्याला मधुसूदन, मधु म्हणजे आसक्ती, गोड गोष्टी, चांगल्या गोष्टी, मोह पाडणाऱ्या गोष्टी, या सगळ्या दूर करण्याचं काम कर, या नष्ट करण्याचं काम कर, म्हणून मधुसूदन म्हटलं. आता काय केलं, आता त्याला कृष्ण म्हटलं आहे. मगाशी मोहाचा, आसक्तीचा वध करायला सांगितलं आहे. आता भगवंताला या श्लोकामध्ये संबोधन त्यांनी बदलून टाकलेलं आहे, कृष्ण म्हटलेलं आहे. आता कृष्ण म्हणजे काय, असं काम हे वापरलं तर कृष्ण म्हणजे आकर्षित करणारा. मगाशी मधु शब्द वापरला, मोहात टाकणारा. आता कृष्ण शब्द वापरला, तो कसा आहे कृष्ण, तर कृष्णाचा स्वभाव असा आहे की तो आकर्षित करून घेणार आहे. चटकन आपण नेहमीच वर्णन करतो की कृष्णापुढे कुणीही कुठल्याही प्रकारची फार मोठी अडचण घेऊन जावं, तो मात्र स्माईलच देतो. त्यामुळे तो असा पटकन आकर्षित करणार आहे. असं असल्यामुळे तू जर माझ्या ह्या चंचल मनाला आकर्षित केलंस तर कदाचित तू म्हणतोस तसा साम्य योग मला समजेल, तर तुलाही शक्य आहे. मुळातच तू आकर्षित करण्याचा गुण तुझ्याजवळ आहे, तर तू काय कर, माझ्या मनाला आकर्षित करून बांधून ठेव, म्हणजे ते मन असं सैरावेला कुठेही जाणार नाही, काही प्रभाथी बलवदृढ वगैरे वगैरे काही होणार नाही. निग्रह, त्याला आवरणं शक्य होईल, तर ते तुला जमेल आणि मग तू जो म्हणतोयस तो साम्ययोग माझ्या मनाला पटण्याची शक्यता आहे. असं हे अर्जुनाने भगवंताला आपली अडचणी सांगितली. चंचल मनाचा किंवा मनाचे जे सगळे गुण आहेत ते गुणही सांगितलं. जराही मन स्थिर होत नाही ही तक्रार नेहमीचीच आहे. एखाद्या गोष्टीवर ते एकाग्र स्थिर करायचं असेल तर फार मोठी तपश्चर्या करावी लागते. हा अनुभव आहे सगळ्यांचा, आणि तरी देखील मन स्थिर होत नाहीच. म्हणून मग काय करायचं, तर या गोष्टीमध्ये या श्लोकामध्ये जे 4 मनाचे गुण सांगितलेत किंवा मनाच्या शक्ती सांगितलेत त्याचा आपण एकेकाचा विचार करूया. म्हणजे मग अर्जुन का असं म्हणतोय तर आपल्याला कळेल. पहिल्या संबोधनामध्ये अर्जुनाने सांगितलं की तुला शक्य आहे, तू काय कर, तू माझ्या मनाला आकर्षित करून घे, तुझं नावच मुळे कृष्ण आहे. त्यामुळे कृष्ण असं म्हणता क्षणी त्याला काय म्हणायचं ते आपल्याला कळलं की तू माझ्या मनाला आकर्षित करून घेतलंस तर माझं मन इकडे तिकडे जाणारच नाही, चांगली गोष्ट आहे. पण नाही तर मग कसं आहे माझं मन, तर मग एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली, छान आवडली की ती गोष्ट हवीहवीशी वाटते. आता आपल्या मनाला आवर घालायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर वस्तू आवडणं हा निसर्ग आहे, त्याच्याबद्दल काही नाही, पण ती हवीशी वाटणं, आसक्ती वाटणं ही थांबायला पाहिजे. एक गोष्ट आपण विचार करू. चंचल मनाला आवरायचं म्हणजे काय करायचं ते आपल्याला कळेल. चंचल मन स्थिर होत नाही, एखाद्या गोष्टीवरती एकाग्र होत नाही, त्याला सगळ्या गोष्टी हव्या असतात, त्याला तृप्तता नसते. हे मिळालं तरी अजून हवं आहे, आणखीन पुढलं काहीतरी हवं आहे, हे मिळालं की अजून काहीतरी हवं आहे, असं जे सगळं चालू असतं ती अस्थिरता असते मनाची. ते स्थिर व्हायला काय करायचं, तर ठीक आहे दृश्य जगातल्या चांगल्या गोष्टी दिसणं यामध्ये काही चुकीचं नाही आहे, पण ते मला हवंच आहे अशी जी काही मनाची इच्छा असते त्या इच्छेला आपल्याला काही कमी करता येईल का. ते झालं तर हळूहळू मन स्थिर व्हायची शक्यता आहे. आता ही गोष्ट अर्जुनाला जरी असली तरी आपल्यालाही पटणारी आहे. आपण सुद्धा अशा प्रकारच्या आसक्तीत राहतो. बसल्या जागी अनेक ठिकाणी जाऊन येतो. चंचल मन आहे ना, बसल्या जागी अगदी बसलेलो असतो ठाण्यातल्या घरामध्ये
एका ठरलेल्या जागी, ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळी, पण पटकन मन मेलबर्नला जाऊन पण येतं. बरं, जाऊन येतं म्हणजे मग तिथेच ते रमतोसुद्धा. आणि मग लक्षात येतं की अरे आपण ध्यानाला बसलो आहे, आपण जपाला बसलो आहे, पुन्हा त्या मनाला वळवावं लागतं. हा तर आपला नित्याचाच अनुभव आहे. बसल्या बसल्या असं स्वैरपणानं मनाला भटकायची सवयच आहे. आता जर का असं आहे, हे इतपत ठीक आहे असं भटकून येणं, पण त्याबरोबर सगळ्या गोष्टी येतात. किती किती भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी आठवतात, कोणाचा राग लोभ आठवतो, कोणाचं दयाप्रेम आठवतं, सगळं चांगल्या वाईट अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. आणि मग त्यामुळे काय होतं, सगळीकडे जे की समत्व वगैरे आपण म्हणतोय त्या समत्वापर्यंत मन पोचतच नाही. ते चंचल मन असं इथे तिथे 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 भटकतच राहतं. आता पुन्हा तेच आहे की आपण अर्जुनाची कंप्लेंट आहे, आणि अर्जुन अशी कंप्लेंट का करतोय, तर अर्जुन खरं तर एकाग्रतेचं प्रतीक आहे. अर्जुनाचं मन काय एकाग्र होत नाही आहे, तरी देखील तो असं कृष्णाकडे म्हणतो आहे की नाही नाही, मन चंचल आहे, तू सांगतोयस तसं काही समत्व जमणं कठीण आहे. आपण मगाशी धनुर्विद्येतला म्हणजे पक्षाच्या डोळ्याचा प्रसंग पाहिलाच. कुठल्याही अस्त्रशस्त्रविद्येमध्ये मन एकाग्र झाल्याखेरीज काहीच करता येणार नाही आहे. आणि एवढं मोठं जे काही कौशल्य अर्जुनाजवळ आहे, युद्ध कौशल्य, याचा अर्थ त्याचं मन नक्कीच एकाग्र झाल्याशिवाय त्याला शक्य झालेलं नाही आहे. पण असं जरी असलं तरी अर्जुनाला मनाच्या चंचलतेचा सुद्धा अनुभव आहे. महाभारतातलाच प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे. आणि तो कृष्णाच्याच बरोबर असल्यामुळे त्याला चटकाने समजलं की कृष्णाला जशी समत्व बुद्धी आहे, कृष्ण जसा समत्व बुद्धीनं पाहू शकतो तसं आपण पाहू शकत नाही आहोत. हा अनुभव यापूर्वी अर्जुनाने घेतला आहे. प्रसंग कदाचित आपल्याला माहिती असेल. महाभारतातला प्रसंग आहे. बृहत्सेन नावाचा राजा होता. या राजाची अत्यंत देखणी मुलगी होती लक्ष्मणा. आणि या लक्ष्मणाचा स्वयंवराचा कार्यक्रम होता. अनेक राजे, अनेक राजपुत्र या लक्ष्मणाच्या स्वयंवरासाठी, अत्यंत देखणी मुलगी ही, त्यामुळे तिच्या स्वयंवरासाठी खूप तरुण राजपुत्र मंडळी आली होती. कृष्ण आणि अर्जुन पण आलेला होता. आणि द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये जसा मत्स्यभेद होता ना, तसाच प्रकारचा मत्स्यभेद त्या लक्ष्मणाच्या स्वयंवरासाठी सुद्धा दाखवलेलं होतं. अर्जुन तिथे आहे म्हटल्यावर तिथे जमलेल्या निरनिराळ्या राजांनी त्या लक्ष्मणाच्या स्वयंवरामध्ये सहभागच दिला नाही. नुसता कार्यक्रम बघायलाच ते आलेले होते. प्रत्यक्ष स्वयंवराच्या त्या मत्स्यभेदामध्ये त्यांनी सहभागच घेतला नाही. अर्जुनाचा अनुभव आहे, त्यामुळे अर्जुनाने भाग घेतला, सहभाग घेतला. त्याचं जे काही युद्ध कौशल्य होतं ते पणाला लावलं. बघायचं होतं हलणाऱ्या टांगत असलेल्या त्या माशाकडे. त्याचं जे प्रतिबिंब पडणार असतं पाण्यामध्ये, तर वरती बघून खाली पाण्यामध्ये माशाला मारायचं होतं. अत्यंत अवघड असणारी ही गोष्ट होती. परंतु अर्जुन युद्ध निपुण होता, त्यामुळे त्याला खात्री होती आपल्याला जमेल असं. आणि अर्जुनाने या स्वयंवरामध्ये असताना या मत्स्यवेधासाठी बाण तयार केला. परंतु या वेळेला थोडंसं मनाची स्थिरता बहुधा कमी झाली असावी. त्या माशाला चिकटून बाण गेला, पण माशाचा वध झाला नाही, मासा मारला गेला नाही. अर्जुनानंतर श्रीकृष्ण उठला आणि श्रीकृष्णाने अगदी सहजपणानं त्या माशाचा वध केला. आणि त्यामुळे आपल्यापेक्षा मनोनिग्रह भगवंताचा कसा बलवान आहे हे अर्जुनाने अनुभवलेलं होतं. आणि ही जी काही श्रीकृष्णाची एकाग्रता आहे, त्याचं जे धनुर्विद्येतलं कौशल्य आहे, हे कौशल्य अर्जुनाने पाहिलं असल्यामुळे त्यांनी आत्ता अगदी सहजपणानं भगवंताला सांगून टाकलं की तू म्हणतोयस तसं जमणार नाही, कारण मन चंचल आहे. मन असं एवढं एकाग्र करता येत नाही आहे. आपल्या मनाला काही हे असं समत्व जमणार नाही. दुसरं असं की मन प्रमाथी आहे. जबरदस्तीनं वाटेल ते विचार आमच्या मनामध्ये येतात. जे घडून गेलेलं आहे त्याचं आता नुसतं आठवण देण्याची पण आवश्यकता नाही आहे, तरी देखील त्या गोष्टी आमच्या मनात नको त्या वेळा येतात, म्हणजे आम्हाला त्रस्त करतात. हा अर्जुनाची तक्रार आहे मनाबद्दलची, आणि तोही भगवंताजवळ ते सांगतो आहे. खरं आहे, आपल्याला ज्या गोष्टी आता आठवून त्याचा काही उपयोग नाही आहे, तरी देखील जुन्या गोष्टी आपण आठवतात, त्या आपल्याला त्रस्त करतात, त्याचा आपला त्रागा होतो. त्याच्यावरून आपण आत्ता जे काही आचरण करायचं असेल ते ठरवतो.
त्याचं खरं काहीच कारण नसतं. जे घडून गेलेलं ते घडून जाऊ दे. आता पुन्हा आपण नव्या जमान्यात, नव्या जोमाने आणि नवीन उत्साहाने आणि नवीन नात्याने काम करायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीशी आपण काही वेळा आपल्याला नसेल पटलं तरीसुद्धा आता तर मागचा विषय सोडून देऊन पुन्हा एकदा आपल्याला काय हरकत आहे नव्यानं संबंध प्रस्थापित करण्याची. पण तसं आपण करत नाही, कारण आपलं मन हे असं जुनं विसरणं त्या मनाला जमत नाही. अशा अर्थाने ते कसं क्षोभक आहे, प्रमाथी आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण कसे त्रस्त होतो, त्याच्यामुळे आपण त्रागा कसा करतो, हे सगळं अर्जुन म्हणतो आहे की असं असल्यामुळे ते मन काही स्थिर राहणार नाही. तो म्हणतात तसा समत्वाचा अनुभव काही आम्हाला घेता येणार नाही. आता हे खरं असं आहे की हा आपला अनुभव आहे. घडून गेलेल्या गोष्टींमुळे सुद्धा आता जेव्हा काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडलेल्या असतात किंवा दुःखदायक घडलेल्या असतात, त्याच्यामध्ये जर विचार केला तर आपल्याला कळतं की आपलं बेसावतपणसुद्धा त्याला कारणीभूत असतं. काही आपल्या हातून चूक झालेली असते, त्यामुळे असं घडलेलं असतं. आपण फसले गेलेलो असतो. आपलं अकर्तृत्व जे असतं ते उघड पडलेलं असतं. आपल्याला वेळच्या वेळी जे काही इतरांचं सहाय्य मिळायला हवं ते कदाचित मिळालेलं नसतं. अनेक त्याच्या मागे कारणं असतात आणि त्यामुळे गोष्ट घडून गेलेली असते. ती दुःखदायक घडलेली असली तर ती आता आठवून फायदा नाही ना. तर ती विसरायला खरं म्हणजे हवी, परंतु तसं घडत नाही. मनाला ती अशी घुसळून टाकते. पुन्हा पुन्हा ती अशी मनात येते आणि घडून जरी गेलं असलं तरीसुद्धा ती आपल्या मनाला ती त्रस्त करत असते. ती मनातून आपल्या जातच नाही. हा आपला अनुभव आहे. प्रमाथी असणं म्हणजे मनाला घुसळून टाकणं. वेगात ती मनामध्ये येते आणि पुन्हा ती त्रस्त करते. म्हणजे जुन्या दुःखदायक गोष्टी मनामध्ये आठवून पुन्हा आपल्या मनाला त्याचा त्रास करून घेणं हेच घुसळण आहे. आणि ते घडतं आणि हा अनुभव आपण आपल्या मनाकडून घेतो. उलटसुलट भाव मनामध्ये निर्माण होतात. त्यातून ती अशी दुःख, वैताग, त्रस्तता, त्रागा असा सगळा त्याच्यातून येतो आणि हेच निर्माण होतं. म्हणजे अर्जुन जे म्हणतो आहे की अशा चंचल मनामुळे, प्रमाथी मनामुळे नाही माझं एका जागी मन स्थिर राहणार, अशी अर्जुनाची तक्रार आहे ती बरोबरच आहे. आपण पण विचार केला तर आपल्या बाबतीत असंच होतं. काय करायचं आहे, खरं घडून ज्या गोष्टी गेलेल्या आहेत त्या गोष्टी पुन्हा आठवण्याचा काय उपयोग आहे. एखादी इच्छा मनात आली की ती इच्छा पूर्ण होईपर्यंत आपल्या मनामध्ये नुसती ती सारखी घुसळण करत राहते. कधी एकदा ती गोष्ट मनासारखी होते तोपर्यंत आपल्याला स्थिर शांतता नसते, असा आपला अनुभव आहे. म्हणजे मन ना दुसरा कुठला विचारच करायला तयार होत नाही. त्याच एका गोष्टीचा ध्यास घेतलेला असतो की तेच व्हायला पाहिजे, तोपर्यंत दुसरं काही सुचतच नाही. असं मन आहे, प्रमाथी आहे, म्हणजे असं घुसळण करणार आहे, चंचल आहे. तिसरं विशेषण बलवत दृढम असं श्लोकामध्ये आहे. आता एकीकडे बलवान म्हटलं आहे म्हणजे मनाजवळ शक्ती आहे, मनाजवळ सामर्थ्य आहे. बलवान आहे म्हणजे सामर्थ्य आहे. म्हणजे एखादी गोष्ट मनाला पटली की ते मन पकडून ठेवतं, अजिबात सोडत नाही, कारण त्याच्याजवळ ती शक्ती आहे. आणि इतकं मन बलवान आहे, इतकी मनाजवळ शक्ती आहे की त्या शक्तीने मन काय करतं, इंद्रियांना पण वेठीला धरतं. मन म्हणेल तशी इंद्रिय वागतात, मन म्हणेल तसं बुद्धी वागते. सगळं बुद्धीला, इंद्रियांना मन वेठीला धरतं. मनाची जशी इच्छा तशी ही सगळी मंडळी वागायला, मन म्हणेल तसं वागायला तयार होतात. बुद्धी जराही वेगळा विचार करत नाही, मनाला सांगत नाही की तुझं काहीतरी चुकतं आहे बरं, इतकी ती मनाच्या वाक्यात गेलेली असते. आणि बुद्धीसुद्धा मन म्हणेल तसं करतं. अशी ती मनाची शक्ती अफाट आहे. मन बलवान आहे म्हणजे काय, त्या मनाच्या अशा शक्तीमुळे बुद्धी काम करत नाही, इंद्रिय काम सगळी तिच्या अधीन होतात आणि मन म्हणेल तसं असं घडतं. आता मनाने चांगलं ठेवलं तर त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी बुद्धी आणि इंद्रियांची ताकद लागली तर चांगली गोष्ट आहे. पण जर का चुकीचं असेल, लव जिहादच्या क्या घटना घडत आहेत भोवताली, त्याच्यात काय होतं, त्या मुलीला सांगणारी सगळी मंडळी असतात. आपण काहीतरी चुकीचं वागतो आहे, आपण फसले जातो आहे. आपल्यावर प्रेम करणारी, आपलं हित पाहणारी अनेक मंडळी आपल्याला काही सांगतायत, हे तिचं मन ऐकायलाच तयार नसतं.
तो जो त्या मुलाचा मोह तिच्या मनाला पडलेला असतो, तिची बुद्धी काम करत नाही, विचारशक्ती काम करत नाही, तिच्या भोवताली जन्मापासून 25 वर्षापर्यंत भोवताली असणारी सगळी प्रेम करणारी माणसं अचानक तिला शत्रुवत वाटायला लागतात आणि ती बुद्धी इंद्रिय पूर्णपणानं त्या मनाच्या अधीन झालेली असतात आणि म्हणून या घटना घडताना आपल्याला दिसतं त्याचं सामर्थ्य अफाट आहे, मनाचं सामर्थ्य अफाट आहे. आणि मग त्याच मनाच्या सामर्थ्याला विधायक गोष्टींसाठी वापरलं तर चांगलं होतं, पण अशा पद्धतीने वाईट गोष्टींकडे जर ती मनाची शक्ती वापरली गेली तर आपल्या जीवनाचा घात होतो. दोन्हीकडल्या गोष्टी आपल्याला दिसतात. साधन मार्गामध्ये प्रगती होणारी मंडळी त्या मनाने पक्क ठरवलं, जिद्द केली की त्या मनाच्या उठायचं म्हणजे उठायचंच, एवढ्या गोष्टी करायच्या म्हणजे करायच्याच, की मग मन आपलं त्यामध्ये गुंततं आणि शरीर आपल्याला साथ देतं. खरोखरच अनुभव येतो. गेले 10 दिवस दासतोमीचा आपण कार्यक्रम करतोय, किती उत्साहाने झालं, कुठे काही दमणूक नाही, काही नाही. कारण काय, आपलं मन इतकं त्यामध्ये तल्लीन झालेलं होतं, इतकं एकाग्र झालेलं होतं की आपल्या पाठीमागून आपली इंद्रिय, आपली बुद्धी, आपली विवेकशक्ती सगळीच्या सगळी त्या कार्याला लागली होती. त्यामुळे मन काही एकटं पडलं नव्हतं, चटकन एकाग्र होत होतं आणि चटकन सगळी कामं होत होती, कारण सगळं कौशल्य त्या ठिकाणी पणाला लावलेलं गेलं होतं. पण विघातक गोष्टींकडे जर ही शक्ती गेली तर मात्र काय होतं, त्याचे अनुभव आपल्याला येतात. त्या मनाच्या सामर्थ्याचा म्हणजे त्या मनाच्या शक्तीचा उपयोग व्हायला पाहिजे. मनाच्या श्लोकामध्ये अखेरचा श्लोक आहे, मनाची शते ऐकता दोष जाते. मनाचं ऐकायचं म्हणजे काय करायचं, मन जर चांगलं सांगत असेल तर सगळे दोष नाहीसे होतात. लगेच दुसऱ्या चढे ज्ञान सामर्थ्य वैराग्य अंगे, असं मग दुसऱ्या ओळीतच म्हटलेलं आहे की जर का मनाची शते म्हणजे मन जर शेकडो वेळा हे सगळं ऐकलं तर काय होईल, सगळे दोष नाहीसे होतील. अगदी एखादा मतिमंद जरी असलं ना, मतिमंद ते साधना योग्य होते, त्याच्याकडून सुद्धा साधना होऊ शकेल. आणि आणखीन काय होईल तर खरोखरच वैराग्य सामर्थ्य प्राप्ती होईल, असं मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे. यात इतकी मनाची ताकद आहे, इतकं मन बलवान आहे. खरी गोष्ट आहे. मनाचे श्लोक ऐकले ना की सगळे दोष जातील असं समर्थ सांगताय. थोडक्यात काय तर मनाजवळचं हे जे अफाट सामर्थ्य आहे, अफाट शक्ती आहे. आपण कधी कधी म्हणतो सुद्धा की एकदा मनाने ठरवलं ना तर काहीही, मनाने ठरवायला पाहिजे. मनाने ठरवलं की इकडला डोंगर इकडे होतो, इतकी कामं सहज आपल्याला करता येतात. पण मनाने ठरवायला पाहिजे असं आपण हे म्हणतो. ते मन हे असं आहे, अत्यंत सामर्थ्यशाली आहे, हट्टी आहे, सामर्थ्यशाली आहे, बलवत दृढ, तर शक्तिवान आहेच पण हट्टी पण आहे. मग आता हट्टी असायला म्हणजे निग्रह करण्यासाठी हट्टी आहे म्हणजे काय, चांगल्या अर्थाने म्हटलं तर ते मन निग्रही होईल, स्थिर होईल एका जागी, तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर का मन स्थिर नसेल, एकाग्र नसेल, दृढ नसेल, हट्टीपणा करत असेल तर ते मन त्या ठिकाणी न जाता कुठेतरी आणखीन दुसरीकडे जात राहील. संतांची काही उदाहरणं असतात ना, ती आपल्याला उपयोगी पडावीत म्हणून असतात. तसंच्या तसं संतांच्या चरित्रात घडलं असं नाही, पण निसंकोचपणे संत आपला अनुभव सांगतात. त्याच्यात त्यांचा कमीपणा त्यांना सांगायचा नसतो, आपल्याला ते कळावं यासाठी असतात. नाथांच्या चरित्रामध्ये एक गंमतशीर प्रसंग आहे. आपल्याला माहिती आहे की नाथांकडे पाणी भरण्याचं काम भगवंत प्रत्यक्ष करत होता. आणि एक दिवस असं झालं की तो पाणी भरतो आहे आणि नाथ देवघरामध्ये पूजा करायला बसले. सकाळी कोणीतरी बाहेरगावची 2-4 मंडळी नाथांना भेटायला म्हणून आली आणि बाहेर अंगणातच ओसरीवरच या पाणक्याची आणि त्या पाहुण्यांची भेट झाली. त्यांनी विचारलं, नाथ आहेत का घरात? तेव्हा यांनी सांगितलं की नाही, ते पुढल्या चौकामध्ये गेले, पायतण चप्पल शिवायला गेलेले आहेत. तर मग तेव्हा ठीक आहे, मग आम्ही बसतो, आमचं नाथांजवळ काम आहे. आणि ते पडवीमध्ये बसले. हा पाणी भरायला गेला. थोडा वेळ झाला, एक 10-15 मिनटं, आणि नाथ मुक्ता नेसले, सोळं नेसलेले, हा तामनामध्ये भगवंताच्या स्नानाचं पाणी आहे तर तुळशीला घालायला देवघरातून बाहेर पडले आणि अंगणात येत होते. ओसरीवरती ही मंडळी बसलेली बघितली. ही मंडळी मिळाली, अहो ह्यांचं नोकर किती खोटं बोलतो आहे. आम्ही त्याला विचारलं, नाथ घरात ना आहेत ना, तर मला नाही आहेत. आणि मग
नाथ सोळं बदलून बाहेर उसरं बसायला आले आणि ह्या आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या मनातली कंप्लेंट केलीच त्यांच्याजवळ. आम्हाला काय हो तुमचा नोकर खोटं बोलला. आम्ही त्याला विचारलं तुम्ही घरात आहात ना, तर तो म्हणाला की नाही नाही ते पुढल्या चौकात गेले, त्यांच्या वाहना शिवायला हव्या होत्या त्या सांभाराकडे घेऊन गेलेत. नाथ शांत झाले आणि क्षणभरात नाथांच्या लक्षात आलं की हो मी पूजाच करत होतो, आरती केली, निरांजन उदबत्ती लावली, आरती केली, प्रसाद दाखवला आणि मनात विचार होते की आता पूजा झाल्यानंतर आपण काय करूया, तर आपलं काल काम राहिलं आहे ते पायथन जरा पुढल्या चौकात तो सांबार बसतो त्याला शिवायला देऊन येऊया. आता पाणक्या जो आपला आहे ना तो प्रत्यक्ष भगवंत आहे, त्याला कुठे कुठे काय काय चाललं आहे ते बरोबर कळतं. त्या नाथांच्या मनामध्ये काय चाललं आहे त्यामुळे त्यांनी उत्तर बरोबर दिलं की ते असे बाहेर गेलेले आहेत. मुद्दा काय, तर जे काम आपण करतो आहे तिथं आपलं मन असायला हवं, इकडे तिकडे जायला नको. परंतु हे असं घडतं. आता पुन्हा तेच की आपल्याला साधनेमध्ये असं व्हायला नको म्हणून मोठ्यांची उदाहरणं द्यायची आहेत की जे काम करतो आहे तिथं आपण आपल्या मनाला बांधून ठेवलं पाहिजे तर ते काम खूप चांगल्या पद्धतीने होतं. पण काम हात करत असतात, इंद्रिय करत असतात, डोळे बघत असतात, हाताने काम चालू असतं आणि मन कुठेतरी असतं. आपल्या भगिनी वर्गाला तर हा चांगलाच अनुभव आहे. अगदी ओट्या जवळ उभे असतो पण तरी देखील दूध उतू जातं. त्यावेळेला काय करावं, कारण तिथे असं तरी आपलं ते लक्ष जे असायला हवं ते तिथे असत नाही, अशी गडबड होते. त्या मनाला त्या कामाच्या ठिकाणी असं निग्रहाने एका जागी स्थिर ठेवणं, नियंत्रणात ठेवणं, मग अर्जुन म्हणतो हे नाही जमत. म्हणून अर्जुन सांगितलं की चंचल मन आहे त्याला आवरणं फार अवघड गोष्ट आहे. बहिणाबाई चौधरींची सगळ्यांना माहिती असणारी कविता आहे. खूप सुंदर मनाच्या चंचलतेचं वर्णन बहिणाबाईंनी केलं आहे. शेतकरी कुटुंबातली बहिणाबाई आहे. नुकताच 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन झाला आहे. त्यामुळे मोह आवरत नाही आहे मला की बहिणाबाईंची कविता, कारण आपलंच अगदी मन आहे, मन एकाग्र नाही. आणि कसं एकाग्र नाही तर वारासुद्धा बांधणं जसं शक्य नाही तसं मनाला एका जागी बांधणं शक्य नाही. हा विचार अशिक्षित असणारी बहिणाबाई कसा शेतकरी विषय घेऊन किंवा त्या शेतासंदर्भातली खेड्यातली उदाहरणं देऊन आपल्याला कशी पटवून देते असं घडतं. ती म्हणते मन ओढाळ आहे. कसं मन ओढाळ आहे, तर एकदा शेतात पिकं उभी राहिली की बरोबर गुरांना कळतं आणि त्या गुरांना किती जरी हकललं तरी पुन्हा 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 ती त्या शेताकडे त्या पिकांना तोंड लावायला येतातच. तसं आहे मन, पण तसंच आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं. ती गुरं जशी पुन्हा पुन्हा पिकाकडे जात तसंच मन आहे. किती हाकलं फिरं येते पिकावर. किती जरी त्यांना हाकललं तरी पुन्हा ते त्या शेतात शिरण्याचा प्रयत्न करतात. तसंच त्या मनाचं आहे. किती जरी त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करा तरी ते देखील सारखं इकडे तिकडे धावत असतं. पुढे काय म्हणते बहिणाबाई, मन मोकाट बोकाट त्याले ठाई ठाई वारा, जशा वाऱ्यानं चालल्या पानावरल्या रे लाटा. डोळ्यासमोर येईल आपल्या की पाण्याच्या लाटा जशा एका मागोमाग येत असतात, साधा वाऱ्याच्या झुळकीबरोबर पाणी हलतं, तसं आहे मन आहे. मोकाट सुटतं, एवढ्याशा तेवढ्याशा मन कुठे कुठे धावत सुटतं. वाऱ्याने जसं पाणी हलतं तर छोट्याशा गोष्टीसुद्धा मन इकडलं तिकडे धावत जातं. मन लहरी लहरी न्याले हाती धरे कोण. इतकं लहरी मन आहे, कसं काय पकडून ठेवणार त्याला. उडालं जसा वारा वाहुरून. ती वावटळ जशी येते ना, ती जशी येते ते काही नाही सगळं घेऊन जाते. तसं हे मन आहे, कशा लहरीने येतं, त्याला स्थिर करणं शक्य होत नाही. पुढे म्हणते विषारी आहे मन जहरी जहरी. याचं न्यारं तंत्र, काय वेगळंच तंत्र आहे या मनाचं. किती त्याला एका जागी बसवायचा प्रयत्न करा, तर असं काही लहरी आहे, बरं विषारी आहे. कुठेतरी वाईटच गोष्टींमध्ये गुंतून पडतो आणि गडबड होते. मग पुढे ती म्हणते अरे इंचू साप बरा, त्याचा विष बरं, त्याले उतारे म्हणतात, त्याला निदान मंत्राचा उतारा तरी आहे. या मनाच्या ह्याला काय करावं, त्याचं तंत्रच वेगळं आहे. ते असं काही विषारी आहे, काय काय मनामध्ये येईल त्याचा काही भरोसा नाही. बहिणाबाई असं म्हणते तर काही चुकीचं नाही आहे. चटकन चांगला विचार मनामध्ये आपल्या यायला खूप अवघड जातं, वाईटच विचार पटकन मनात येतो. तसं व्हायला कोणती सांगते की त्याचं तंत्रच वेगळं.
तो विषारी साप विंचू परवडला मंत्राच्या सहाय्याने तरी त्याचं विष उतरवता येतं. पण या मनाचं काय करावं? मनात एखादा विखार चढला की मनाची वाट लागलीच असं आपल्याला सांगा. आणखीन पुढे म्हणते मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात. पक्षी आकाशात विहार करतात ना, तसं मन आहे. आत्ता होतं भुईवर गेलं गेलं आभाळाचं. आत्ता इथं कुठेतरी दिसतं, तेवढ्यात कुठेतरी वरती आकाशात उंच जातं. मनाचं तसंच आहे. आत्ता कुठेतरी भगवंताशी स्थिर करायचा प्रयत्न करायचा, तेवढ्यात काहीतरी वेगळंच आठवतं आणि मन कुठेतरी दूर जातं. आणखीन कसं आहे, मन चपळ इतकं चंचल आहे, इतकं चपळ आहे, त्याला नाही जराही धीर. जरा देखील त्याला थांबायचं नसतं, त्याला धीर निघत नाही. वसी मनी इज आलं आलं धरतीवर. आत्ता आकाशात होतं तेवढ्यात चमकून जावी वीज, तसं धरतीवर येतं. असं मन आहे, चपळ आहे, विजेसारखं आहे. आत्ता आकाशात, आत्ता धरतीवर. मन एवढं एवढं जसा खकसचा दाना, इतकासा खसखशीच्या दाण्यासारखं मन आहे. मन केवढं केवढं त्याचा आभाय मायेना. इतकं सपळ आहे आणि मोठं पण आहे. असं या मनाचा विचित्रपणा आहे. कधी एवढंच होतं, कधी अफाट मोठं होतं. आणि मग देवाला ती विचारते, हे असं कसं काय झालं? देवा कसं केलं मन? असं नाही दुनियेत, अशी कुठलीच गोष्ट नाही रे मनासारखी दुनियेत. हे कसं काय तू केलंस? काय त्या मनाबद्दल बोलावं? कसं कसं आहे? असा कसा रे तू योगी? काय तुझी करामत? काय जादू केलीस आणि मनाला असं केलंस की आत्ता इथं आहे नंतर गेलं? इतकं चंचल आहे, इतकं विषारी आहे, इतकं म्हटलं तर प्रचंड शक्ती आहे, पण म्हटलं तर शक्तीचा असा क्षय होतो की एका क्षणार्धात उदास होऊन जातो. असं कसं केलंस? असं कसं मन? असं कसं रे घडलं? कुठे जागेपणी तुले असं रूपानं सपानं पडलं? बहुतेक तुला ना या मनाबद्दल स्वप्न पडलं असेल, जागेपणी स्वप्न पडलं असेल, म्हणून तू हे असं मन केलं आहे. जसं बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणते, आजच्या या मनाच्या निमित्तानं आपण या कवितेचा मुद्दामच विचार केला. तर या मनाला आपल्याला बदलवायचं आहे. हे असं मन आहे, बहिणाबाई जसं वर्णन करते तसं मन आहे. अर्जुनाने पण तसं सांगितलं की हे अत्यंत बलवत दृढम, शक्तिमान आहे, हट्टी आहे, प्रमाथी आहे, चंचल आहे आणि त्यामुळे हे समत्व मला काही जमणार नाही असं अर्जुनाने पण सांगितलं आहे. पण आता हे बहिणाबाईंनी आणि अर्जुनाने सांगितलेल्या मनाला बदलवायला हवं, स्थिर करायला हवं, एका जागी ठेवायला हवं. तर मग आपल्याला हे समत्व काय आहे, साम्य काय आहे ते कळणार आहे. शिस्तबद्ध साधना त्याला शिकवायला हवी. अशी साधना केली तर हळूहळू, म्हणजे कठीण काम आहे खरी गोष्ट आहे, पण मग असं केल्याने हळूहळू कदाचित जमेल. सगळ्याच संतांनी या चंचल मनाबद्दल म्हटलं आहे. तुकाराम महाराज देवाला मोठी विनवणी करतात. तुकाराम महाराज देवाला म्हटलं, देवा मी काय करू बरं? मला माझे अवगुण कळतात, काय माझ्या नेमक्या चुका होतात ते मला बरोबर कळत आहे, पण तरी देखील ना माझं मन स्वाधीन राहत नाही. चुकीचं असलं तरी ते चुकीचंच माझ्या हातून केलं जातं. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की देवा, अरे मी कीर्तनात किती छान छान गोष्टी सांगतो. मला पण असं वाटतं की आपण हे वाचतो, ते वाचतो, ते वाचतो आणि चांगल्या चांगल्या गोष्टी प्रवचनात सांगतो. आपल्याला आचरणात आणताना ते काय होतं? तुकाराम महाराज तेच म्हटलं की मी कीर्तनात सगळं चांगला उपदेश करतो, पण त्यातलं वागणं मला जमत नाही रे, ते वागणं मला कठीण जातं रे. पण देवा, मी जसा आहे तसा तुझा दास आहे, त्यामुळे तूच आता काय करायचं ते कर. हे जे काही मला जमत नाही आहे ते तू जमवण्यासाठी तू माझ्याबद्दल असा उदास राहू नकोस बरं. तुला दयासिंधू म्हटलं जातं, त्यामुळे मग त्या दयासिंधू असणाऱ्या भगवंतानी आमच्या या मनाला अशा चुकीच्या मार्गाकडे नेणारं जे आहे त्याला पुन्हा जागेवर येण्यासाठी तूच हे केलं पाहिजे. तर तू काय कर, ह्या अशा ज्या माझ्या घसरण्याच्या जागा आहेत ना, विषयांकडे ओढाळ असणारं मन जात आहे ना, तिथे तू थांब ना, येऊन त्या विषयांच्या आड येऊन थांब ना, म्हणजे माझं मन तिकडे जाणार नाही. तू आड आलास की मी तुझ्यासाठी थांबेन ना. तू दयासिंधू आहेस, मग मी तुझ्याशीच एकाग्र होईल, मग मी विषयांकडे जाणार नाही. असं तुकाराम महाराजसुद्धा भगवंताला विनवणी करतात. समर्थसुद्धा आपले म्हणतात, अचपळ मन माझे नावरे आवरिता. अचपळ म्हणजे अतिचपळ. असं काही मन चंचल आहे की नावरे आवरिता, मला आवरताच येत नाही, इतकं कठीण झालेलं आहे. मन स्थिर झालं की मग ते काय म्हणतोय ते सगळी समदृष्टी प्राप्त होईल ना, पण मन एका जागी स्थिरच होत नाही. आता मनाची जी शक्ती आहे ती शक्ती काय आहे? शक्तीबद्दल असं म्हटलं जातं की ही जी पॉवर किंवा एनर्जी ज्याला म्हणतो,
ही एनर्जी कधीही नाहीशी होत नाही, ती बदलते. म्हणजे त्याचा परिवर्तन होऊ शकतं, रूपांतर होऊ शकतं, पण ती नाहीशी होत नाही. म्हणजे शक्ती अशी गोळा करून ठेवता येते किंवा टिकवून ठेवता येते, खर्च करता येते, शक्ती वाया घालवता येते. अगदी या शक्तीबद्दल आपण हे करू, पण ती ह्या शक्तीतून त्या शक्तीत परिवर्तन होतं आणि संपूर्ण नाहीशी होत नाही. म्हणजे काय, तर आपण उदाहरण घेऊया. वीज ही शक्ती आहे. म्हणजे विजेतून आपल्याला उष्णता मिळते, विजेकडून आपल्याला प्रकाश मिळतो, विजेकडून आपल्याला गती मिळते. ही सगळी तिची रूपांतर आहेत. ही शक्ती अशी वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्याला मिळते. प्रकाशाच्या रूपात मिळत असेल, उष्णतेच्या रूपात मिळत असेल, गतीच्या रूपात मिळत असेल. तसं माणसाच्या मनाचं आहे. माणसाच्या मनामध्ये लक्ष, म्हणजे त्या मनामध्ये जी शक्ती आहे कोणत्या प्रकारची आहे, तर एक म्हणजे त्याचं लक्ष असतं, अवधान देणं म्हणतात ना ज्याला आपण, ती एक त्याच्याचं शक्ती आहे. लक्ष देणं, जे काही चाललं आहे त्याच्याकडे माझं लक्ष आहे, मग आपण ते लक्ष देऊन ऐकतो आहे, म्हणजे मग ते आपल्यापर्यंत पोचतं. म्हणून अवधान ही त्याची शक्ती आहे. आणखीन काय आहे, स्मरणात ठेवणं ही त्याची शक्ती आहे, मनाची शक्ती आहे. लक्षात ठेवणं, अवधान देणं ही मनाची शक्ती आहे, लक्षात ठेवणं ही मनाची शक्ती आहे. ते व्यक्त करणं म्हणजे ज्याला आपण प्रतिभाशक्ती म्हणतो, तर ते आपल्याला शब्दात व्यक्त करणं ही पण मनाची एक शक्ती आहे. कल्पना करणं ही मनाची शक्ती आहे. विचार करणं ही मनाची शक्ती. आपण हे सगळे शब्द वापरतो, स्मरणशक्ती, प्रतिभाशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती असे शब्द आपण वापरतो. या सगळ्या मनाच्या शक्ती आहेत. मनाने हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, मनाने ठरवायचं. मग आपले विचार आपण शब्दबद्ध करतो. जो कोणी प्रतिभावान आहे, लेखक आहे, कवी आहे, तो शब्दांमध्ये आपल्या मनातले भाव व्यक्त करेल. मग आपण काय करायला पाहिजे, तर या शक्तीचं, मनाच्या शक्तीचं आपण या 4 ह्याच्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे. समजा आपण धरूया की अवधान देणं असं आपण म्हणतो आहे. मग आता एखादी सुंदर वस्तू दिसली, आपल्याला आवडली, इतपत बरोबर आहे, ती हवी अशी वाटते, ती आपल्याला मिळावी असं आपल्याला वाटतं. तेव्हा मग तिच्यावरचं जे आपलं लक्ष आहे ते काढायचं आणि ते लक्ष कुठे लावायचं, अवधान शब्द आहे ना, तर ते लक्ष लावायचं कुठे, ते लक्ष लावायचं चैतन्याकडे, न दिसणाऱ्या चैतन्याकडे. दिसणारी वस्तू आपल्याला हवी हवीशी वाटते, न दिसणारं चैतन्य पण आपल्याला हवं असं वाटलं पाहिजे. म्हणजे मग दिसणाऱ्या ह्या ज्या मोह देणाऱ्या वस्तू आहेत त्या आपल्याला बाजूला करता येईल. अवधान द्यायचं म्हणजे काय करायचं, लक्ष कुठे द्यायचं, चंचल मन या दिसणाऱ्या गोष्टीकडे जातं, त्याला तिथून काढायचं आणि ह्या चैतन्य, न दिसणारं जे चैतन्य आहे त्याच्याकडे ते लावायचं. असं केलं तर स्वाभाविकच ते अवधान तिकडे जाईल. मग वस्तू दिसते, दिसणार नाही तशाचा भाग नाही, पण मन त्याच्यात थांबून नाही राहणार. मन आपलं त्या चैतन्याकडे जाईल. विचारशक्ती आहे. समजा आपण असं धरूया की काही आपली एखादी आवडणारी वस्तू हरवली किंवा काय आपलं आर्थिक नुकसान झालं, तर त्याचं घडून गेलेली गोष्ट आहे ती पुन्हा आपल्याला आठवली किंवा काही चर्चा त्याच्याबद्दल झाली की पुन्हा आपल्याला त्याचं दुःख होतं, हे वाटतं. त्याचं कारण काय असतं, त्या वस्तूवर म्हणजे त्या पैशावर म्हणा, त्या दागिन्यावर म्हणा, आपलं प्रेम असतो, कुणी ते दिलेला, आपण काही हौशीनं केलेला, समजा हरवला आहे, असं काही घटना घडली तर ते नुसतं आठवलं तरी मन तिथे अडकतं. मग आपल्याला काय करायचं, एक अडकण्याचं कारण एकमेव आहे की पैसा काय किंवा तो दागिना काय, याचा लोभ आपल्याजवळ आहे. आणि मग आता हे जेव्हा आपण विचारशक्ती वापरायचे आणि मग विचारशक्ती आपली चैतन्याकडे, भगवंताकडे लावायचे, मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर अशा घडून गेलेल्या या दुःख देणाऱ्या गोष्टींकडून ती काढून घ्यायचं मन आणि इकडे चैतन्याकडे लावायचं. त्या होऊन गेलेल्या, घडून गेलेल्या गोष्टींमध्ये ते रमवायचं नाही, तातडीने त्या मनाला चैतन्याकडे घेऊन जायचं, ज्याला परिवर्तन करणं, ती शक्ती दुसरीकडे लावणं. आता हे सगळं अर्जुनाला शक्य आहे. आत्ता जरी अर्जुन आपल्यासारखी बाजू मांडत असला किंवा आपण जरी हे आपल्याला कठीण आहे, स्वाभाविक आहे, सामान्यांना कठीण आहे, परंतु अर्जुन जरी असं म्हणत असलं तरीसुद्धा अर्जुनाला पूर्णपणानं स्वतःवर त्याचं नियंत्रण आहे. अतिशय संयमी आहे अर्जुन, पराक्रमी आहे, वीर आहे आणि खरोखरच कित्येक प्रसंगी आपल्याला असं त्यांनी काही धैर्य दाखवलं आहे, ते धैर्य पाहिलं, नुसते प्रसंग आपण आठवूया, म्हणजे आपल्याला त्याच्या धैर्याबद्दल, त्याच्या निग्रहाबद्दल सहजपणाने लक्षात येईल की त्यांनी असं काही म्हणायची आवश्यकता नाही आहे. ती मन चंचल आहे, प्रमाथी आहे, बलवत दृढम आहे, त्याला एका जागी थांबवता येत नाही.
आणि म्हणून तुझं हे सम्यक ज्ञान जे काही आहे ते काही आपल्याला नेहमीसाठी नाही जमणार असं तो सांगतो आहे. हे अर्जुनाच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे नाही बरोबर वाटत, इतका तो संयमी आहे. आपल्याला कथा माहिती आहे की इंद्राकडून शस्त्र मिळवायला अर्जुन देवलोकात गेलेला होता आणि तिथे उर्वशीने त्याला पाहिलं होतं आणि देखण्या अर्जुनाचं सौंदर्य पाहिलं आणि उर्वशी त्याच्यावर फिदा झाली आणि स्वाभाविकच भाळलीच ती त्याच्यावर. परंतु अर्जुन विचारी आहे, विवेकी आहे. अर्जुनाने उर्वशी आपल्या कुळाची जननी आहे असं म्हणून नकार दिला. उर्वशीला हा अपमान वाटला आणि ती अतिशय संतापली. संतापून तिने अर्जुनाला शाप दिला आणि असा शाप देऊन सुद्धा अर्जुन डगमगलेला नाही आहे. अर्जुन कसा निग्रही आहे, तो जरी म्हणत असला चंचल मन आहे तरी ह्या प्रसंगात आपल्याला दिसतं की अर्जुन निग्रही आहे. जे काही त्यांनी तो करतो आहे ते अत्यंत विवेकाने विचाराने करतो आहे. त्यामुळे त्यांनी उर्वशीला नकार अगदी समजून दिलेला आहे आणि तरी देखील रागावून उर्वशीने शाप दिला आहे, पण तो शांत आहे. आणि मग इंद्राने मध्यस्थी करून तो शाप 1 वर्षापर्यंत चढला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्याचा उपयोग अर्जुनाला अज्ञातवासात झाला आहे. त्यामुळे अर्जुनाच्या या निग्रहीपणाचा विचार आपल्याला या प्रसंगामध्ये सहजपणानं कळतो आहे. दुसरंसुद्धा विराटाने जेव्हा म्हणजे पांडवांनी जेव्हा विराटच्या गायी सोडवून आणल्या आणि विराटाला परत दिल्या. पूर्वी गाय हे खूप श्रीमंतीचं हे आहे, म्हणजे ज्याच्याकडे अधिकाधिक गायी तो अधिकाधिक श्रीमंत. त्यामुळे त्या गायी सगळ्या सोडून विराटाला जेव्हा पांडवांनी परत केल्या तेव्हा विराटाने ह्या सगळ्या पांडवांच्या आपल्याला केलेल्या मदतीबद्दल काय तर त्यांनी आपली मुलगी उत्तरा देऊ केली. पण अर्जुन इतका संयमी, नीतिवान, मर्यादशील त्याचं आचरण आहे की हा विराटाची जी मुलगी उत्तरा, या उत्तरेचा अर्जुनाने सून म्हणून स्वीकार केला आहे. किती संयमी, किती मर्यादशील असं अर्जुनाचं वर्तन आपल्याला प्रसंगात दिसतं. तर अर्जुन आत्ता जे म्हणतो आहे की चंचल मन आहे, हट्टी आहे, पण हट्टी अशा चंचल असणारं मन निग्रही असू शकतं हे अर्जुनाने अनेक प्रसंगातून आपल्याला दाखवलं आहे. अगदी शंकराकडून पाशुपतास्त्र अर्जुनाला मिळालं, परंतु ते मिळवताना अर्जुनाने तप केला आहे आणि ते तप करताना सुद्धा लगेच काही तपश्चर्या झाली आणि भगवान तरी शंकराने अर्जुनाला ते पाशुपतास्त्र दिलं आहे असं नाही घडलेलं. तर या अर्जुनाची त्यांनी परीक्षा बघितली आहे. भगवान शंकर किराटाच्या वेशामध्ये आलेले एका साध्या डुकराच्या शिकारीवरून मुद्दाम भांडण उकरून काढलं आहे आणि ती शिकार माझीच आहे असं म्हटलं आहे आणि खरं तर अर्जुनाचा बाण लागला आहे, त्यावेळी अर्जुनाची ती शिकार होती. पण या सगळ्या भांडणामध्ये अर्जुन जराही डगमगला नाही. मग युद्ध झाल्यावर अर्जुनाची सगळी शस्त्र शंकराने मोडून टाकले, तरीही अर्जुन न डगमगता त्या मोडक्या शस्त्रांनी सुद्धा अर्जुनाने युद्ध केलं आणि तेव्हा मग त्याचं ते धैर्य सगळं पाहिलं आणि मग शंकर या किराटाच्या रूपातून खऱ्या रूपामध्ये आले, प्रसन्न झाले आणि त्यांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं. म्हणजे अर्जुनाच्या बाबतीमध्ये मनोनिग्रह असणं, धैर्य असणं, त्याचं वर्तन चांगलं असणं, नीती मर्यादेला धरून असणं, ह्याच्याबद्दलच्या अनेक त्याच्या चरित्रातल्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. असं असूनसुद्धा अर्जुन म्हणतो आहे की एकाग्रोढ कठीण आहे, मन चंचल आहे. आता अर्जुनाची जी ही स्थिती आहे तर मग आपण काय करायचं? आपलं तर मन फारच चंचल आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला आपल्या मनाला स्थिर करता येत नाही, त्या मनाला तिथून बाजूला करता येत नाही. आज उपास आहे आणि समोर दिसलीच एखादी छान गोष्ट की अरे बरं ठीक आहे मग मी आत्ता जेवते, रात्री उपास करेन, हे काही निग्रही मनाची गोष्ट नाही की ते समोर आलं तरी नाही बाबा खायचं, आज नाही रात्री खाणार आहे, असं आपण आपल्या मनाला सहजपणानं बदलून टाकतो आणि उताराकडे नेतो. म्हणजे बदलायचं आहेच, आपण आता परिवर्तनाचा विचार केलाच, पण आपल्याला ते आपल्या मनाच्या उंचीकडे न्यायचं आहे. आपण ना आपल्या मनाला घसरवत नेतो, खाली खाली आपलं मन जातं आणि असं केल्यामुळे स्वाभाविकच आपण हिंमत हरतो, पराभूत होतो, शोकग्रस्त होतो आणि मग आपल्या मनाला स्वाभाविकच ती बुद्धी, विचार हे सगळे त्या मनाच्या मागे धावतात आणि आपण अपयशी ठरतो. असं व्हायला नको. मग त्या मनाला आपल्याला योग्य वळण लावायला हवं आणि योग्य वळण लावलं
तर मन अगदी छानपैकी सगळं काम करतो. भगवंत आपल्याला पुढल्या ह्याच्यामध्ये ठामपणानं सांगणार आहे की ठरवलं तर मनाला योग्य वळण लावता येतं. प्रयत्न करावा लागेल. आता या 2 श्लोकामध्ये अर्जुनांनी आपल्यासारख्यांची बाजू घेतली आहे आणि मन चंचल हे सांगितलं आहे. पण आता पुढल्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहे, जर ठरवलं तर किती जरी मन चंचल असो, त्या चंचल मनाजवळ शक्ती आहे ना, दृढ एका जागी बांधण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. पण तेच आपण केलं आणि योग्य वळण त्या मनाला लावलं तर बुद्धी इंद्रिय त्या मनाला मदतच करतील आणि ते मन निग्रहाने एका गोष्टीशी बांधलं जाईल. तुला नक्की समता काय आहे ते कळेल. नक्कीच तुला अगदी एकाग्र होता येईल. अशा प्रकारचा भगवंत विचार पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला सांगणार आहेत. तो आपण पुढल्या गुरुवारी घेऊया. धन्यवाद.